हर हर महादेव मित्रांनो, सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मी आणि सर्वेश आणि पन्नू आम्ही तिघेजण इलो बद्रीनाथमध्ये. तर आपली चारधाम यात्रा सुरू असा भारताच्या प्रमुख चारधामपैकी एक असलेल्या बद्रीनाथ मंदिरामध्ये आपण दर्शन घेणार आहोत. तर या ठिकाणी रूमची व्यवस्था कशी असते, या दर्शन कसा होणारा, याच्या सगळ्यांची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. टोटल खर्च किती होतो त्याचे देखील तुमका अपडेट देणार आहोत. त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हरिद्वारवरून जे बसेस निघतात तर ते बद्रीनाथ मंदिराच्या 1 किलोमीटर पाठीमागे या ठिकाणी सगळे लागतात. टॅक्सी स्टँड पण इकडेच असा. बस स्टँडच्या जवळ ज्या ठिकाणी तुमका भरपूर रूमचे आणि ऑप्शन असतात, रेस्टॉरंट वगैरे हॉटेल्स वगैरे असतात. तर आपण ऑनलाईन बुक केलेला होता. तर त्याची किंमत होती जवळपास 3600 रुपये तिघांसाठी, प्रणय, मी आणि सर्वेश. तर 1 नाईट स्टे असतो आपला. तर आता इकडे पहिल्यांदा आपला ते हॉटेल शोधूया. रूम जवळपास मंदिरापासून 600 मीटरवर आपली रूम असा. मंदिरापासून म्हणजे बस स्टँडपासून 600 मीटरवर आणि तिथून पुढे 400 मीटरवर असा बद्रीनाथ मंदिर. वा, खूप सुंदर असं एकदम व्ह्यू असा पर्वतांचं, ग्लेशियर, एकदम बर्फ दिसतं आपल्याक. आणि आता सूर्यास्त देखील होईल थोड्या वेळात. आणि इकडचे ते वाईब तर एक नंबरच असतात, म्हणजे खूप भारी, स्वर्गात येण्यासारखं वाटतं एकदम. तर आपण पहिल्यांदाच इलो बद्रीनाथमध्ये. केदारनाथ आपण 2 वेळा इलो, बद्रीनाथमध्ये पहिल्यांदाच. श्री बद्रीनाथ मंदिर 500 मीटर, तप्तकुंड आणि ब्रह्मकपाल इकडच्या साईडला. कुठच्या साईडला? इकडच्या साईडला. तर आपली रूम इकडे इली असा, बेरीवाला अतिथी भवन. तर या ठिकाणी आपण रूम बुक केलेली होती. तर आता चला चेक इन करूया. खूप शोधूक लावले आणि ते गुगल मॅपला एकदम पूर्ण गोल गोल फिरवत होतो, पण डायरेक्ट आपण या तळ्याच्या लोकेशनवर इलो आणि मग इकडे समोरच असा. संध्याकाळचे 5 वाजल्यात आणि आम्ही आता फ्रेश होत चाललो मंदिरात दर्शनाक. वातावरण तर एक नंबर असा, मस्तच, एकदम भारीच वाटला. मन एकदम फ्रेश झाला. पूर्ण प्रवासात जो थकवा होतो सगळं गेलो एकदम. आपण डायरेक्ट शॉर्टकट आपल्या रूमकडून इलो मंदिराच्या लाईनकडे. कुठल्या बाजू का मंदिर? आता पहिल्यांदा रजिस्ट्रेशन वगैरे खाई चेक होतात, तर बघूया. गर्दी तर एवढी दिसत नाही, त्यामुळे दर्शनाक किती वेळ लागता तर आपण बघूचा लागात. इकडे तप्तकुंड असत, नारद कुंड असत. तर भारी वाटतं ना, एकदम एक नंबर. मागच्या वर्षी जो प्लॅन होणार होतो, मागच्या वर्षी जो प्लॅन होणार होतो पण मागच्या वेळी आम्ही केदारनाथलाच आजारी पडल्यामुळे आमका इकडे पुढचं प्लॅन झालोच नाही, कारण पूर्ण फिजिकली आमची ताकदच नव्हती आणि त्याच्यामुळे मेंटली पण आम्ही पूर्ण एकदम डाऊन झालो. पण यावेळी म्हणून आपण प्लॅन रिव्हर्स केलो. होय होय होय. तर इकडून आपल्या मंदिराची पहिली झलक दिसता. गर्दी तर तुफानी दिसतात तिकडे, पूर्ण लाईन लागली. आता बघूया आपल्याला किती वेळ लागतात तो दर्शनात. चला, तर इकडूनच इकडूनच आपल्या आता दर्शनाच्या रांगेत उभा राहायचा असा. गर्दी तर भयंकर दिसता. गर्दी सर लाईन नाही सर्व. चल पटकन, हे बघ लाईन तकडनं सुरू होता. हे इकडनं असे पूर्ण लाईन असत आणि ह्या ब्रिजवरनं आपल्याला जाऊन तिकडे जाऊचा लागता. लाईन तर काही दिसत नाही. चला, जो ब्रिज क्रॉस करून पटकन लाईन मध्ये राहावं. तिचे पूर्ण शेड असत तर ती लाईन असा. त्याला खूप मोठी लाईन लागता कधी कधी, पण आता कमी दिसता लाईन भरपूर. तरी संपूर्ण शेड असत केलेले पावसासाठी. आणि तर तिकडून आपल्याला जाऊचा. आत्ता वाजले आहेत 5:10. दर्शन हे तू लाईन. तर आपल्या रजिस्ट्रेशन आणि काही चेक वगैरे काही झाला नाही, काउंटर पण काही दिसलो नाही, तरी पण बघूया आता. चला पुढे. अजून तर स्टँड सगळे आपल्या लाईन पूर्ण क्लिअर दिसतं. एक मिनिट जरा बाई, थोडा साईड दो. चला पुढे जाऊया. चप्पल स्टँड तर आपल्याला काही दिसला नाही. इकडे पुढे काहीतरी असताला असं बघूया.
एकदम मंदिराच्या गेट जवळ येलो सर्व जवळच भारी. बघूया आहे ना किती वेळ लागता तो दर्शनाक. माका वाटतं एक अर्धो पाऊण तास लागत. तर खूप मस्त काम झालं. पण इकडे पुढे चप्पल स्टँड नाही त्यामुळे पाठीमागे तुम्ही चपला काढून यावा. एक खूप सुंदर असा अनुभव असा अर्धो तास झालो आणि आपण इला मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आणि आता काही काहीच वेळात आपल्या किती दर्शन होताला. खूप सुंदर आणि आपल्या 4 धामपैकी 3ऱ्या धामचं दर्शन पूर्ण होणार असं. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून व्ह्यू पण एकदम मस्त दिसतात. समोर असत पर्वत, त्यानंतर तिकडे खूप सुंदर असे धबधबे असतात आणि इकडे बाजू कसं अलकनंदा नदी आणि सगळं असा बद्रीनाथ मंदिराचा परिसर. वा खूप सुंदर. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच इकडे वरती मोठी अशी घंटा असा, त्यासोबत खूप सुंदर असा कोरीव काम देखील केलेला असा. खूप सुंदर आणि फार जुना असा या बद्रीनाथ मंदिर बरोबर पाऊण तासात दर्शन झाला. खूप सुंदर असा झाला दर्शन. एकदम गाभाऱ्यापर्यंत नाही पण गाभाऱ्याच्या बाहेरून दर्शन झाला. खूप मस्त वाटलं. असे ते माझे 3 धाम दर्शन पूर्ण झालेत. सर्वेशचे 2 धाम पूर्ण झालेत आणि पण्यान 1 धाम दर्शन पूर्ण केला नसा. खूप सुंदर खूप मस्त असा अनुभव असा. आता आम्ही मंदिर परिसराच्या समोर जिकडे आपल्या फोटो वगैरे काढून मिळतात. मंदिराच्या आतमध्ये ऑलआउट नाही फोटो वगैरे काढणं. फाईन मारतात आणि डायरेक्ट मोबाईल जप्त करतात. तर चला मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता इकडे बाहेर चाललो. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच या ठिकाणी अलकनंदा नदी वाहता आणि अलकनंदा नदीच्या बाजूकच या ठिकाणी तप्तकुंड असत, नारद कुंड असत. तर या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे 2 कुंड असतात आणि जे सर्व भाविक असतात ते या ठिकाणी तीर्थस्नान करून तप्तकुंडामध्ये स्नान करून मगच श्री बद्री विशाल यांच्या दर्शनाक जातात. तर आपण ॲक्च्युली आंघोळ करून डायरेक्ट मंदिरामध्ये गेलो. इकडे या ठिकाणी आपण गेलो नाही, आपल्या आयडियाच नव्हती की कुठून जाऊचा. डायरेक्ट आपण लाईनमध्ये राहतो. तर इकडे जर तुम्ही इलास त्या ठिकाणी तप्तकुंडमध्ये पहिल्यांदा स्नान करून मगच मंदिरामध्ये दर्शनासाठी जावा. अजून इकडून एक पूल येतात, तर या पुलावरून देखील तुम्ही मंदिराकडे येऊ शकतास दर्शनासाठी. बाकी परिसर तर खूप सुंदर असा मस्त. अलकनंदा नदीचा एकदम प्रवाह जोरदार असा, त्यासोबत इकडे ग्लेशियर खूप सुंदरच दिसतात. एकंदर वातावरण मस्तच, प्रश्नच नाही. आम्ही बद्रीनाथ मंदिरामध्ये दर्शनाक आणि इकडून सर्वेचे सर्व फॅमिली असतात, तर ती देखील ऑनलाईन या ठिकाणी दर्शन घेता. खूप भारी मस्त एक नंबर. यांका पण घर बसल्या या ठिकाणी व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून दर्शन आपण करून घेतो. भारी. चला खाली जाऊया ना तिकडे तप्तकुंड. चला होय इकडूनच जाऊचो रस्तो खाली. इकडे सर्व रांग असतात दर्शनाचे आणि इकडून डाव्या बाजूक आपण जातो तप्तकुंडाकडे. तर ह्यो खाली रस्तो गेलो तप्तकुंडाकडे. तर इकडे लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी वेगवेगळी तप्तकुंड असतात. तर आपण जेंट्सच्या इकडे तप्तकुंडाकडे जाऊया. चला चपला आहेच कडे ना. तर इकडे असा तप्तकुंड. या कुंडाची खासियत म्हणजे या मुंबईवरून काय मग होय होय आपले मराठी माणसं भेटलेत आपल्या. चला या तप्तकुंड. अरे सर्वेश अरे बापरे
बापरे. खरोखर चमत्कार म्हणूच लागत ना सर्वेश. म्हणजे बाजूक इकडे बघा अलकनंदा नदी हा एकदम बर्फाचा पाणी ज्याच्यात आपण हात घालू शकत नाही, आणि इकडे एवढा कडकडीत पाणी जिकडे आपण पाय ठेवू शकत नाही, हात पण घालू शकत नाही. हो पडशीत तिकडे. खूप गरम पाणी, खूप गरम. म्हणजे याच्यात असं आंघोळ करूच शकत नाही. काय एकदम बुडबुड येतात तिकडून. ह्यो ना खरोखर ना चमत्कारच म्हणून तो लागत हा. एकदम पाणी पूर्ण कडकडीत. म्हणजे आपण आंघोळीत जे पाणी हे करतो ना त्याच्यापेक्षा पण डबल. हे बघा कसं एकदम पूर्ण ना वाफ येतात ती. हा 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 हा. हो फायनली माझे 3 धाम दर्शन पूर्ण झालेलं असा. त्यासोबत आपण तप्तकुंडामध्ये देखील थोडंसं तीर्थस्नान करून दिलं, कारण आपण आपल्या पटकन लाईनीत उभं राहायचा होता. आणि प्लस म्हटलं दर्शनात किती वेळ लागत काय कल्पना नव्हती, त्याच्यामुळे पहिलं म्हटलं आधी दर्शन घेऊया. लाईन एकदम कमी होती त्यामुळे पटकन आपल्या दर्शन मिळालं. खूप सुंदर. तर चला तर पहिल्यांदा तर काहीतरी खातो, कारण आम्ही सकाळी 10 वाजता जे पोहे खाल्लेले ते अजूनपर्यंत काही खाल्लं नाही आम्ही. ते आधी काहीतरी खाऊन घेऊया. मंदिरच्या बाहेर इकडे हॉटेलमध्ये जॉब थांबलो, आणि या ठिकाणी थाळीचे रेट असत. एक स्पेशल थाळी असं 400 रुपये आणि प्लेन थाळी असं 200 रुपये. तर आपण 200 रुपये थाळी मागवली आहे. 4 रोटी, राईस, डाळ, व्हेजिटेबल आणि लोणचा, पिकल. पाणी बॉटल काय 400 रुपयात काय वेगळा. व्हेज द्या, दाल मखनी बिकनी आहे, शाही पनीर आहे, नको स्वीट वगैरे सगळं. आपल्या काय गरज नाही. 200 रुपयात थाळी चांगली आहे. अरे रोटी आपल्याला 2 मिळाली आहेत, भात मिळालो, ही भाजी ही सुकी भाजी आणि डाळ असा, बाकी काय नाही, पापड असा. आणि इकडे मिरची ठेवल्यानी असं सगळीकडेच मिरची ठेवतात रे एकदम कोंबून. होय सुरुवात कर, सर्व सुरुवात करू आम्ही. कांदा आणि लिंबू दिला नाही. तर आपण ज्या रूममध्ये राहतो ती ही असा रूम. तर आपण ऑनलाईन बुक केलेली आश्रममध्ये, आणि 4 बेड होते ना. आणि याची प्राईस किती होती साधारण. ओके तर हे 4 बेड होते, 1 2 3 आणि 4. तर राहण्यासाठी फक्त ठीक असा, बाकी तशी रूमची कंडिशन बघू गेली तर जरा पूर्ण वांदेच आहेत सगळे. फॅन वगैरे काय नाही, आणि असं तसे म्हटल्यावर फॅनची गरजच नाही. काय म्हणता हां फॅमिलीसाठी नाही. आम्ही ऑनलाईन म्हणजे लेट बुक केल्यामुळे आमका ही अशी रूम मिळाली. जर इकडे येऊन ऑफलाईन बुक केला असतं चांगला होईल. किती असा 2800 म्हणजे 2500 रुपये पकड. 2800 रुपये. हां ओके, सगळं जीएसटी पकडून 3000च्या रेंजमध्ये 3000ला आमका ही तिघांका रूम पडली असा बद्रीनाथला. जर तुम्ही ऑफलाईन बुक केला तरी पण तुमका 1000 रुपयात वगैरे आयसर रूम मिळतील, ते पण चांगले मिळतात आणि स्वतः आपण बघू शकतो रूम. तर या ठिकाणी आमका एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे गरम पाण्याचो. काल रात्री आम्ही एवढं प्रवास करून इलो हरिद्वार ते बद्रीनाथ, तर तेव्हा आमका गरम पाणी काय मिळाला नाही, कारण आमका मंदिर इकडे दर्शन घेऊन तर आमका इकडे आंघोळ करून मग मंदिरामध्ये जायचं होतं. तर या ठिकाणी आमका थंड पाणीचीच आंघोळ करूची लागली. लास्ट इयरला थंड पाण्याची आंघोळ केल्यामुळे आम्ही आजारी पडलेलो, त्याच्यामुळे यावेळी आम्ही सगळी जी बुकिंग असतात ती विथ गिझर ज्या ठिकाणी अवेलेबल असतात तीच आपण बुकिंग केली. पण याने काल गिझर काय चालू केला नाही, डायरेक्ट खालनाच बंद केला नाही, त्यामुळे आमका थंड पाण्याची आंघोळ करूची लागली. तर तो गिझर त्याने काय चालू केलं नाही, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम. तर ज्या ठिकाणी तुम्ही येशाल तर तेव्हा या ठिकाणी गिझर वगैरे सगळे बघूनच आंघोळ करायला. पाणी भयंकर थंड, टेम्परेचर एकदम लो, मायनस टेम्परेचर. होय होय होय, सगळा बर्फाचा पाणी. म्हणजे अगदी वॉशरूमला पण सगळं यूज करूचा, अगदी बेसिनला पण हात धुचे असतील तरी पण पूर्ण एकदम थंड पाणी बर्फाचा. त्याच्यामुळे तुम्ही रूम बुक करताना ज्या ठिकाणी गिझर वगैरे असतात तर त्या ठिकाणी बुक करणार, तर बाकी काय गोंधळ होत नाही. आजारी पडला की मग जो पुढचा आपला प्लॅन असता त्याच्यात तेवढी मजा येत नाही, किंवा तो आपल्याला स्किप करूचो लागता. आणि वॉशरूमची पण कंडिशन जरा एवढी काही खास नाही. हा आपलं म्हणून आम्ही आपले बॅचलर असो यंग असो त्याच्यामुळे आम्ही तो चलान जातो म्हटलं चलता. हे दोघे जण लग्न झालेले आहेत, मी बॅचलर, मी माका बॅचलर म्हणाले, कळला. मित्रांनो खूप सुंदर असं आपल्या बद्रीनाथ धाममध्ये दर्शन झाला. तर आता आपण बघूया आपल्या प्रति व्यक्ती खर्च किती झालो.
तर हरिद्वार ते बद्रीनाथ आमचं बसचा तिकीट होता 1200 रुपये. जर तुम्ही टॅक्सी वगैरे करून येलास तरी पण तुमका 1300 ते 1500 रुपये चार्जेस घेतात किंवा जर तुम्ही ऑफलाईन बुकिंग केलास बसचा तर 1000 रुपये घेतात. तर आपण 1200 रुपये ऑनलाईन बुक केलेला रेड बस ॲपवरून. त्यानंतर बसच्या पूर्ण 12 तासाच्या प्रवासात आपण एकदा फक्त नाश्त्याक थांबलो आणि पाणी बॉटल्स काय लागतील ते, तर त्याचं आपल्या खर्च साधारण 100 रुपये झालं. पार्किंगमध्ये पोचल्यानंतर आपण डायरेक्ट रूमवर गेलो. तर रूम आपण आधीच ऑनलाईन बुक केलेली होती यात्राधाम.com वरून. तर त्यामुळे त्या रूमचे आपल्या 1000 रुपये प्रति व्यक्ती चार्जेस पडलो 1 नाईट स्टेसाठी. तर आपला चेक इन झाला संध्याकाळी 4 वाजता आणि चेकआउट आपण करणार होतो दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता. तर या पूर्ण रूमचे आपल्या 1000 रुपये चार्ज पडलो. मंदिर दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाहीत. जे टोकन वगैरे असतं तर ते पूर्ण फ्रीमध्ये असतात. तर फक्त आपल्याक ऑनलाईन किंवा ऑफलाईन रजिस्ट्रेशन करूचं लागतं आपल्या आधार कार्डवरून आणि त्यानंतर मग या ठिकाणी येऊन तर रजिस्ट्रेशन स्कॅन केल्यावर तुमका दर्शनाचा टोकन मिळतं. पण आपल्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रजिस्ट्रेशन चेक झाला नाही की आपल्याक टोकन मिळाला नाही, तर आपण डायरेक्ट लाईनमध्ये राहिलो. यानंतर या ठिकाणी रात्रीच्या जेवणाचे आपले 200 रुपये झाले. तर 200 रुपये आणि 400 रुपये थाळी होती किंवा इतर पण जेवणाचे ऑप्शन्स होते. आणि इतर पाणी बॉटल वगैरेनी खर्च पकडलास तर तो एक 100 रुपये. या ठिकाणी पाणी बॉटलचे कोणतेही एक्स्ट्रा चार्ज नाही आहेत. 20 रुपयाची पाणी बॉटल आपल्याक 25 रुपये किंवा 30 रुपयाक मिळतात. तर एकूण खर्च बघूचं झालं तर 1200 रुपये प्लस 1000 रुपये रूमचे 2200 रुपये झाले. येतानाचा नाश्ता 100 रुपये 2300. त्यानंतर रात्रीच्या जेवणाचे बद्रीनाथला 200 रुपये मिळून 2500 रुपये आपल्याक एकूण खर्च झालो बद्रीनाथ धामला दर्शनाक हरिद्वार ते बद्रीनाथ.